महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांची भेट घेतली. भेट घेऊन त्यांना मी एक पत्रक दिलं, लेटर दिलं आणि मागणी केली की सन्मानपूर्वक जर मला जागा दिल्या तर नक्कीच आघाडी करू, अशा आशयाचं मी त्यांना पत्र दिलं. परंतु मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या लागल्या आहेत, या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याच पक्षाला आणि कोणत्याच उमेदवाराला माझा पाठिंबा नाही, मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो. तसेच संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारधारेवर माझा पक्ष चालतो. त्यामुळे मी परत एकदा सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला तिलांजली देऊन मी कोणतेही काम करू शकत नाही. एक वेळेस राजकीय माझं 2 पाऊल मागे आले तरी चालेल, परंतु मी कोणतेही चुकीचं काम करणार नाही. मुळात मला आणि माझ्या घराण्याला खूप मोठा साहित्यिक वारसा आहे.